शासनाचं हे मत पक्का आहे की मागच्या अधिवेशनात आपण अमेंडमेंट केल्यानंतर अमेंडमेंट जोपर्यंत नव्हती तोपर्यंत त्यांना कायदेशीर अधिकार होता. अध्यक्ष महोदय, मी वस्तुस्थिती जी सांगितली त्यात आपण जे म्हणता ते खरंच आहे. कारण 479 रुग्णालयांपैकी फक्त 134 रुग्णालय एकत्रित योजना चालवत आहे. बाकीचे कोर्टात गेले. पण आता कोर्टात ते गेले असले तरी कोर्टाने त्यांना स्थगिती दिली नाही. सुनावणी करतात, त्यांचं म्हणणं ऐकून घेण्याकरता आपल्याकडेच पाठवलं आहे. आणि शासनाचं हे मत पक्का आहे की मागच्या अधिवेशनात आपण अमेंडमेंट केल्यानंतर अमेंडमेंट जोपर्यंत नव्हती तोपर्यंत त्यांना कायदेशीर अधिकार होता. आता आपण आपल्या कायद्यात अमेंडमेंट करून यांना आपल्या अखत्यारीत आणलेलं आहे. त्यामुळे शासनाचे मत पक्का आहे की आपल्या अखत्यारीत आहे, यांना या योजना कंपल्सरीली चालवाव्याच लागतील. पण आता ही सुनावणी घेऊन त्या संदर्भात, कारण शेवटी वसाई ज्युडिशियल हे मॅटर झालेलं आहे, हायकोर्टाने ते नॉन ज्युडिशियरीकडे पाठवलेलं आहे. त्यामुळे ते सुनावणी घेऊन कायद्याप्रमाणे याचा निर्णय करतील.